म्हणजे रावण काय ज्ञानी नव्हता असं नव्हतं. देवतांवरती सत्ता होती त्यांची. नवग्रह पायाखाली, चंद्र छत्री धरणार, वरून पाणी भरणार, बगीच्याला पाणी देणार, रावणाच्या घराचं पाणी भरणार, वरून देवता. इंद्राला तर खांबाला बांधून ठेवलं होतं. ब्रह्माजीने परत सोडून दिलं, तरी जाऊ दे एवढं तर सोडा म्हणले. शनी महाराजांना गुफेमध्ये गावाच्या बाहेरच बांधून टाकलं त्यानं, गुफेमध्ये उलटा. एवढी सत्ता होती. काय होती? एवढी सत्ता. गाढव वळवे गजानन. गजानन गणपती बाप्पांना लंकेतलं गाढवा सांभाळाची सेवा दिली. काय सांभाळायचं? गाढव. म्हणजे पूजा करतो ना आपण, गणपती बाप्पा मोरया. लंकेमध्ये कुठली सेवा केली त्यांनी? गाढवा सांभाळायची. षटवी कळे करे बाळंतपण. कार्तिक यांची पत्नी होती ना षटवी, चिटके म्हणतात ना, डिलेव्हरी डिपार्टमेंट दिलेत. कारण का हे जे 88,000 बायका गोळा केल्या इकडून तिकडून, 88,000 डिलेव्हरी चालू होणार नेहमी, कोणतरी. ते डिपार्टमेंट कोणाला दिलं? षटवी माते. असा सत्ता असलेला रावण. पण संगत चांगलं नसल्यामुळे, वेदांचा अर्थ न कळाल्यामुळे, राक्षा गुरु समान आहेत, जे भक्त आहेत, त्यांच्या चरणांची सेवा केल्याने तुम्हाला कृष्ण संदेश किंवा कृष्ण भावनाचा प्रचार करण्याची शक्ती येते. नुसता ग्रंथ वाचून येत नसते. नाही म्हणले महाराज, मला दीक्षा पाहिजे. काय पाहिजे? दीक्षा. ठीक आहे, देऊ म्हणे. तर तो जेव्हा जप त्याला बसायचं ना, एकदम स्वच्छ कपडे, पांढरे स्टार्च बिर्च एकदम कडक इस्त्री. सकाळी जप करायला बसला तर ते आश्रम जे साधू होते ते झाडू मारते ना बाई, तिला सांगितलं की तू असा झाडू मार ना, त्याच्या दोत्राला तू झाडू लागलं पाहिजे. ती बाई बिचारी, आता महाराज सांगतात ना, असं थोडं टच केलं, असा चिडला तो. हे म्हातारी थेरडी म्हणले, तुझे डोळे नाही का आंधळी? हां, तुला दिसत नाही का? तुला मूर्ख आहे, तो अक्कल नाही, तुला समजत नाही. एवढे भारी कपडे घातले मी, एवढा इस्त्री केलेला धोती आहे, शर्ट आहे, झाडूचा डाग लावला म्हणले. एवढं त्यांनी भाषण दिलं घंटाभर. तर त्या महाराजांनी विचारलं, काय म्हणला? हो म्हणलं, तो एवढा चिडला म्हणे, काय बोललं ते. बर, उद्या पण तसंच कर. ते रोज झाडू टच करायचे. तो एवढा खवळायचा. नंतर त्याला सवय झाली की ही बाई येणार आणि ज्योतीला झाडू खंटाळून गेला. जाऊ दे मला, काय करायचं घर बरोबर. असं कित्येक महिने गेले. जसं पहिल्या दिवशी चिडलं होतं ना, हळूहळू ते चिडणं काय झालं, बरेच दिवस महिने झाले. मग साधू विचारला, तो काय म्हणतो? काय आता काय म्हणतं? म्हणजे फक्त बघते. जाऊ दे म्हणले, काय बातारी असंच करते. एकदम शांत झाला. तर एक दिवस काय म्हणले महाराज, आता मला काय टाईम नाही येतं, 15-20 मिनिट, की पूर्ण आश्रमात जेवढा कचरा आहे ना, त्याच्या डोक्यात टाकून, जेवढा जमा झालेला ती सर्व कचरा गोळा केली आणि त्याच्या डोक्यावर टाकले. कचरा. तर म्हणलं, झालं का समाधान? म्हणलं, काय बोललं नाही तू? बरं म्हणले, सर्व वैष्णवांनी जे चरण धूळ आहे ना, सर्व माझ्यावर पडली. आता मी काय झालो म्हणे, शुद्ध झालो. धन्यवाद. हे बदल आहे. काय बदल आहे? परत त्या बोलवलं त्या झाडू मारण्या बाईला. ते महाराजांनी की आज काय म्हणला? आज प्रसन्न नाही म्हणले सर्व, की पूर्ण कचराच आश्रम, किती मोठा आश्रम आहे, पूर्ण आंघोळच करून टाकली, चरणाभिषेक. हा ना. मग तो काही बोलला नाही, उलटा आनंद झाला त्या दिवशी. त्याला म्हणले, त्याला आज दीक्षा द्यायची म्हणले. कधी द्यायची? सर्वतो मनसो अंग माधो संगच साधुषु दया मैत्रीं प्रसयं च भूतेष्वद्धा यथोचितम्. प्रामाणिक शिष्याने सर्व भौतिक वस्तूपासून मनाला अनासक्त करून आध्यात्मिक गुरु आणि अन्य संतांची संगती केली पाहिजे. इतर जीवाप्रती योग्य व्यवहार करीत असताना त्याने आपल्याहून कनिष्ठावर दया दाखवावी, समान स्तरावरील लोकांशी मैत्री करावी आणि आध्यात्मिक मार्गात अधिक प्रगत असलेल्या भक्तांची नम्र सेवा करावी. तर या ठिकाणी शिष्याचं कर्तव्य सांगत, प्रामाणिक शिष्याने सर्व भौतिक वस्तूपासून
मनाला अनासक्त करून आध्यात्मिक गुरु आणि अन्य संतांची संगती केली पाहिजे. भौतिक वस्तू आहेत, मन पण आहे, सर्वांना मन आहेत ना, मला नाही असं नाही ना. तर या मनाला भौतिक वस्तूपासून अनासक्त केले पाहिजे. म्हणजे शरीराला सांगितलं नाही, कोणा सांगितले? मनाला. मनामुळेच आपण इतर जन्म घेतो. अधिष्ठाय मनस्यान उपसेवते. दुसरं शरीर घ्यायला कारण काय म्हणे? अधिष्ठान काय? मन आहे. तुमची मनाची जशी स्थिती असेल त्यानुसार त्याला दुसरं शरीर भेटतंय. श्रोत्रम श्रोचनम ग्रसनम गावण्यामेवच अधिष्ठाय मनस्यान उपासेवते. की तुम्हाला वेगळे प्रकारचे कान, वेगळे प्रकारचे नाक, वेगळे प्रकारचे त्वचा, हे वेगवेगळे डिझाईनचे भेटणार 84 लाखमध्ये. पण याला मुख्य कारण काय म्हणे? अधिष्ठाय मनस्यान उपसेवते. अधिष्ठान काय? मन आहे. तुमची मानसिक स्थिती कसं असेल त्यानुसार तुमच्या शरीराचं डिझाईन फरक होणार. मटेरियल एकच आहे पण डिझाईन फरक होणार. जर कोणी कुत्र्यासारखं वागलं आयुष्यभर भाव भाव तर त्याला कुत्र्याचं शरीर भेटणार, 2 पाय वाकडा करणार, एक त्याला शेपूट लावणार, त्वचा जाड देणार, जीभ थोडं पातळ करणार त्याला, बरोबर ना? तर हे मानसिक तुमची स्थिती काय आहे त्याच्यावरती दुसरं शरीर. म्हणून काय सांगितलं या ठिकाणी? मनाला अनासक्त करा भौतिक विषयापासून. शरीराने ठीक आहे पण मन बंधनकारक आहे. काय? ठीक आहे, मनाला अनासक्त केलं भौतिक वस्तूपासून, मग करायचं काय? काय काय ब्रह्मवादी, निराकारवादी त्यांच्यावर एवढं वैराग्य असतं, आपल्यापेक्षा जास्त नियम पालन करतात. ते खाण्यापिण्यामध्ये, ब्रह्मचार्य पालनमध्ये, साधनेमध्ये किती कडक असतात. पण त्यांनी थोडाफार मनावरती किंवा इंद्रियावरती संयम मिळवलेले, पण मन अजून मनावर ताबा मिळवलेलं नाही. किंवा त्यांना योग्य गुरूंचं, शास्त्रांचं मार्गदर्शन नसल्यामुळे ते वेदांचा अर्थ व्यवस्थित समजून घेत नाही. कारण वेदांनी भगवंतांना जाणणं सोपं नाही. गुरुच्या माध्यमातून आपण जाणू शकतो. बघा, जेव्हा बुद्ध भगवंत आले ना तेव्हा एवढी पशूचं बळी देत होते लोक. जिथं बघावं तिथं पशूंचं बळी, जिथं बघावं तिथं पशूंचं बळी. मग त्यांना विचारलं बुद्धांनी, तुम्ही असं काय करताय? ते शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, वेदामध्ये लिहिलेलं आहे, पण ते कशासाठी लिहिलेलं आहे हे सांगणारे गुरु पाहिजे. नुसतं वेद अध्ययन करून भक्त होत नाही आपण. वह्या पुस्तकं सर्व बाजारमध्ये आहे ना, मग शाळा कशाला पाहिजे? शिक्षक कशाला पाहिजे? मग नाही तर सर्वजण पुस्तक वाचून झालं असतं की ऑफिसर. तर रामायणच्या सुंदर कांडामध्ये असं वर्णन आहे, हनुमानजी जेव्हा लंकेत गेले होते ना तर प्रत्येक ठिकाणी वेदांचा अभ्यास चाललेला आहे घरामध्ये, मंत्र घोष चालू आहेत वेदांचं. पण आहार काय? मांसाहार, मद्यपान. मग त्यांना जर विचारलं तुम्ही असं का करताय? नाही, वेदात सांगितलं ना शास्त्रामध्ये. काय सांगितलंय ते सांगणारे गुरु नसल्यामुळे वेदांचाच आधार घेऊन ते काय करतात? ते अधर्म करत आहेत. आम्ही वेदांचं पालन करत आहे का? सांगितलं इथं पशुबळी द्या सांगितले, हे सांगितलं ते. म्हणून गौतम बुद्ध काय म्हणले? वेद नाही, भगवंत नाही, काहीच नाही. मग काय आहे? मग अहिंसा परमधर्म. तर त्यावेळेची गरज होती ती, समजतं. वेद पंडित भरपूर लोक आहेत, पण भक्त असणं वेगळं आणि वेदांती असणं वेगळं. एक चतुर्दास बाबाजी होते, जास्त शिकलेले नव्हते, गीता भागवत वाचायचे, रामायण वाचायचे, पण एवढे शुद्ध भक्त होते ते. त्यांनी जर कोणाला म्हणलं जप करा राम भगवंताचं, ते जप करणार. त्यांनी परत विचारणार नाही प्रश्न, काय जप करू, काय आहे, काय नाही.
त्यांनी कोणाला सांगितलं तू जप कर, त्यांनी हजारो मला जप करणार. एवढी शक्ती होती, नाम सिद्ध होतं. काय होतं? त्यांच्या मुखातून आलं एखाद्याला दया करावं, खलास त्याने संपलं. तर एकदा त्यांच्या मध्य प्रदेशमध्ये एक गाव आहे, त्या गावामध्ये वेदांत पंडित आले. कोण आले? आणि त्या चतुर्दासजी जे होते शुद्ध भक्त, त्यांच्या कृपेने बरेच लोक जप करत होते. काय करत होते? माळा घेऊन जप. तर त्यांच्या प्रवचनाला बरेच लोक माळा घेऊन आले. आपण जातो कुठं बिडब्या घेऊन. आता वेदांत पंडित आहे, त्यांनी हे म्हणले हे माळा बिळा कशाला करता म्हणले तुम्ही, हे तर प्राथमिक आहे म्हणे. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, तुम्ही म्हणजे कोण आहे म्हणे? अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी ब्रह्म ऐनात्मा ब्रह्म. वा, ते महाराज कधी कोणाला रागवले नव्हते. त्यांनी एवढे चिडले राम नामाचा अपमान केल्यामुळं, ते स्टेजवर जाऊन ना त्याला पकडून आपडलं. त्याला आपटून त्याच्या छातीवर बसू त्याला असं मारलं, त्याचे कपडे फाटले सगळे. मग नंतर ना ते स्वतः बेहोश झाले ते, आणि त्यांना कीर्तन करून करून उठवलं. नंतर ना जे उठले ते म्हणले की भगवंताचा नामाचा अपमान ऐकून मी कसं काय जिवंत आहे, मी कसं काय जिवंत. ज्याला मारलं ना त्या महाराजांनी, तेव्हापासून ते भक्त झाले. काय झालं? वेदांत विवेदांत सर्व सोडून दिलं प्रवचन. त्याने सुद्धा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण राम हरे राम राम राम. बघा एखादा वैष्णव रागाला येऊन जरी मारलं भगवंताच्या श्रद्धापोटी, तो व्यक्ती काय म्हणतो? भक्त म्हणतो. भक्त म्हणलं म्हणते. तर या ठिकाणी सांगितलं आहे, मनाला अनासक्त करून आध्यात्मिक गुरु आणि अन्य संतांची संगती केली पाहिजे. गुरु आणि इतर जे भक्त आहेत, संत आहेत, त्यांची संगती केली पाहिजे. इतर जीवाप्रती योग्य व्यवहार करीत असताना त्याने आपल्याहून कनिष्ठावर दया दाखवावी. म्हणजे आपल्यापेक्षा जे लहान आहेत त्यांच्यावर काय केलं पाहिजे? दया. त्यांनी काय चुकलं तर लगेच त्याला रागवायचं, उत्तर द्यायचं नाही. समान स्तरावरील लोकांशी मैत्री करावी. आपलं जे समान स्तर असतात ना, आध्यात्मिकदृष्ट्या हे दृष्ट्या, तर त्यांच्याशी काय करावं? मैत्री करावं. आणि आध्यात्मिक मार्गात अधिक प्रगत असलेल्या भक्तांची नम्र सेवा करावी. जे आपल्यापेक्षा अधिक भक्तीमध्ये प्रगत आहेत अशा लोकांचे काय करावं? नम्र सेवा करावी. ते फक्त सेवा नाही, सेवा कशी करायला पाहिजे? नम्रते. हो प्रभूजी द्या की, किती उशीर झाला तुम्हाला? एवढं उशीर असतं का? असं आम्हाला असं रावणासारखं. हां, रावणाच्या राजदरबारामध्ये ब्रह्माजींना ड्युटी होती 4 वेदांचं अध्ययन करायचं. आणि ब्रह्माजी उशीर केलं ना, नौकर बोलायचे. रावणाचे नौकर ब्रह्माजीला, काय तुम्हाला काय वेळ आहे का नाही, काय आम्ही काही तरी काम आहे का, कधी पण येऊन वाचणार तुम्ही, टाईम आहे त्यात जावा जरा. कोण बोलायचे? रावणाचे नौकर. कोणाला? ब्रह्माजी. अशी सेवा नाही. आणि एवढंच नाही, शिवजींना टायमात जाऊन पूजा करून घ्यायची होती. कधी कधी शिवजी उशीर गेले ना, रावण नाराज व्हायचा, उशीर झाला. समजलं का? आणि रावण वेदज्ञ होता. काय होता? वेद. एक रावण संहिता नावाची ग्रंथ आहे. काय? रावण संहिता एवढा मोठा ग्रंथ आहे. आम्ही बघितलं, वाचलं नाही, हेच वाचायला होईल ना कधी. रावण संहिता कधी वाचला? एवढा मोठा ग्रंथ आहे. काय? रावण संहिता. तर त्यांनी पूर्ण भारताचा, जगाचा अभ्यास केला त्यांनी. आणि कुठल्या देशातील, कुठल्या राज्यातील कोणी म्हणजे कुठल्या व्यक्तीने काय काय खाव हे पण दिले त्यांनी. म्हणजे त्यांची तब्येत ठीक राहील, कुठल्या प्रदेशामध्ये लोक राहतात, त्यांचा आहार विहार कसा असला पाहिजे, ह्याचा पण अभ्यास करून ते लिहिले. आपल्याला 58 भोग 99 भोग सर्व एकत्र. फ्रूट सलाड बी तेव्हाच खाणार, दही वडा बी खाणार, लिंबू सरबत बी पिणार सर्व आपण. मग आतमध्ये जाऊन काय म्हणलं पोटामध्ये ते
लिंबू शरबत पिले, दही पिले, खीर खाल्लं, फ्रूट सलाड खाल्लं, सर्व खिचडी. मग तब्येत बिघडणं तर काय होणार. पण रावणाला माहीत होतं कसं खायचं काय, कुठल्या प्रदेशात लोकांनी काय. आता आपण सोलापूरमध्ये आहे ना, महाराष्ट्रामध्ये, हे उष्ण कटिबंध देश आहे. इथं भाकरी आहे ना, भाकरी चांगल्या आपल्यासाठी. तुम्ही भाकरी खाऊन बघा, भाकरी बऱ्याच तुमच्या तब्येतीचे समस्या काय होतात, कमी होतात. आता करणार कोण, हे मोठा प्रश्न. चपाती केला आपलं भाग्य आहे, नाही तर तुम्ही करून घ्या म्हणून आपला शिकवला एखादा. बरोबर. तसा सोलापूरच्या लोकांना येतं भाकरी, भरपूर लोकांना, पण पुण्याच्या लोकांना येत नाही. असू द्या जे काय असं. म्हणजे रावण काय ज्ञानी नव्हता असं नव्हतं. देवतांवरती सत्ता होती त्यांची. नवग्रह पायाखाली, चंद्र छत्री धरणार, वरून पाणी भरणार, बगीच्याला पाणी देणार, रावणाच्या घराचं पाणी भरणार, वरून देवता. इंद्राला तर खांब्याला बांधून ठेवलं होतं. ब्रह्माजीने परत सोडून दिलं त्याला, जाऊ दे एवढं तर सोडा म्हणले. शनी महाराजांना गुफेमध्ये गावाच्या बाहेरच बांधून टाकला त्याला, गुफेमध्ये उलटा. एवढी सत्ता होती. काय होती एवढी सत्ता. गाढव वळवे गजानन गणपती बाप्पांना लंकेतलं गाढवा सांभाळाची सेवा दिली. काय सांभाळायचं, गाढव. म्हणजे पूजा करतो ना आपण, गणपती बाप्पा मोरया. लंकेमध्ये कुठली सेवा केली त्यांनी, गाढवा सांभाळायची. षटवी करे बाळंतपण. कार्तिक यांची पत्नी होती ना षटवी, चिटकेम म्हणतात ना, डिलेवरी डिपार्टमेंट दिलेत. कारण का हे जे 88,000 बायका गोळा केल्या त्या इकडून तिकडून, 88,000 डिलेवरी चालू होणार नेहमी, कोणतरी. ते डिपार्टमेंट कोणाला दिलं, षटवी माता. असा सत्ता असलेला रावण. पण संगत चांगलं नसल्यामुळे, वेदांचा अर्थ न कळाल्यामुळे राक्षस झाला. काय झाला, ब्राह्मण कुळात जन्म घेऊन सुद्धा काय झाला, रावण. असुर, रावणासुर म्हणते ना, असुर. तर 3 गोष्टी आहेत. किती, आपल्यापेक्षा जे कनिष्ठ आहेत त्यांच्यावरती काय केले पाहिजे, दया केली पाहिजे. आणि आपल्या जे समान आहेत त्यांच्याशी मैत्रीपणे वागलं पाहिजे. आणि आपल्यापेक्षा जे वरिष्ठ प्रगती आहेत अध्यात्मामध्ये त्यांच्याशी काय केलं पाहिजे, आपण त्यांच्याशी नम्र सेवा केली पाहिजे. तर याच श्लोकाच्या तात्पर्य सांगता प्रभुपादजी, गरुड पुराणात म्हटल्याप्रमाणे विशेषतः सोत्तुमेषु विनासंग न मुच्यते, स्वनिचेषु तु देवेषु विनासंग न पुरते. शुद्ध कृष्ण भक्तांचा संग केल्याविना आपण मुक्त होऊ शकत नाही. शुद्ध भक्तांचा संग केल्याशिवाय आपण मुक्त होऊ शकत नाही. तसेच आपल्याहून निम्न स्तरावरील मनुष्यावर कृपा केल्याविना आपले जीवन परिपूर्ण होत नाही. कित्येक जीव जगामध्ये त्यांना अजून कृष्ण भावना भेटलेली नाही. मग आपण प्रचार नाही केला तर त्यांना कसा कृष्ण भावना भेटणार. आपलाच होईना आणि प्रचार कधी करणार, बरोबर. म्हणून प्रचार केला पाहिजे. जरी थोडं शरीराला त्रास झालं पण आत्मा संतुष्ट असतो प्रचार केल्याने. काय केल्याने, प्रचार केल्याने. श्रीकृष्णांच्या उपदेशांचा प्रचार करून कृष्ण कृपेचा प्रसार करणाऱ्या भक्तांची भक्ती मार्गातील प्रगती वेगाने होत आहे आणि त्यांचे जीवन आनंदाने भरलेले आहे. याचा व्यावहारिक अनुभव आम्ही कृष्ण भावनामृत संघात घेतला आहे. कृष्ण भावनेच्या प्रचारात स्वारस्य नसल्याने जे इतरावर कृपावंत होत नाही त्यांच्या जीवनात अशा दिव्यानंदाचा अभाव दिसून येतो. समजलं का काय म्हणतात. जे लोक भक्त प्रचार करत आहेत ना त्यांची भक्ती मार्गातील प्रगती वेगाने होत आहे म्हणे. कसं होत आहे बघा, तुम्ही अनुभव करा. जे प्रचार करतायत ना ते भक्तीमध्ये प्रगती करतात, तो अनुभव घ्या. आणि त्यांचे जीवन आनंदाने भरलेले आहे. जरी त्यांना शारीरिक कष्ट असेल,
आर्थिक त्रास असेल काही असेल पण ते आनंदाने राहतात. शरीर जरी साथ देत नसेल तरी सुद्धा. प्रभुपादजींना काय शरीर साथ देत होतं का? प्रभुपादजी कधी कधी गाडी थांबून उलटी करायची पित्ताचे. झोप नाही, झोप नसला तर पित्त होतं ना, तरी पण आनंदात होतं ना प्रभुपादजी. एकदा प्रभुपादजी एका स्टुडिओमध्ये गेले टी व्ही चॅनलला इंटरव्ह्यू देण्यासाठी. एवढे फोकस मारलं त्यांना आंशिक लकवा झाला त्यांना. काय झालं? पण कोणाला सांगितलं नाही प्रभुपादजी, कोणाला सांगितलेलं. नंतर त्यांना कावीळ झालं. काय झालं? कावीळ. तरी पण कोणाला सांगितलं? प्रभुपादजी कधी कधी जाऊ देवाच्या गाव आहे ना हे छापण्यासाठी दिल्लीला ते एक वैष्णव कुटुंब होतं, मारवाडी का गुजराती लोक वाटतं ते एकदा पुण्याला आले. ते सांगत होते प्रभुपादजी सकाळी जाऊन बसणार, कारण का यांचा छपाई उधारी होता ना, उधारीवरती. पण एक पैसा कधी बुडवला नाही प्रभुपादजीने, सर्व लिहून ठेवायचे. तर यांची उधार असल्यामुळे लास्टला नंबर लागायचा यांचं छापायचं. कोणाचा? प्रभुपादजीचा. मग ते कधी कधी विचारायचे प्रभुपादजींना, तुम्ही काय खाल्लं का सकाळपासून? प्रभुपादजी म्हणायचे कधी कधी नाही खाल्लं म्हणायचं. मग ते वैष्णव होते कुटुंब ते. मग ते म्हणे प्रसाद घेता का? म्हणे हां, तुमच्या जवळ असलं तर द्या म्हणे, तुमच्या जवळ असलं तर. वैष्णव कुटुंब होतं ते. म्हणजे प्रभुपादजी कधी कधी दिवसभर सुद्धा उपाशी राहायचे, पण कोणाला बोलले नाही ते. आपल्याला जर एकदा प्रसाद नाही भेटलं, एवढा मोठा कार्यक्रम करून आम्हाला प्रसाद नाही भेटला, म्हणून आपण यात्रा जेव्हा काढली होती ना, भरपूर उपीट केलं, गेला खायचं का, किती खायचं का, परत तक्रार आपल्याकडून तर कमी पडू नये. आणि उत्तम अधिकारी प्रभू अजून सारे बरेच भक्तांनी विचार एवढ्या मेहनत केले त्यांनी, एवढं सुंदर प्रसाद होता ते. साधूसाहेब प्रभू परवा मला भेटले. साधूसाहेब प्रभू म्हणले, प्रभूजी उपीट कोण बनवलं? म्हणले सुंदर बनवलं. म्हणले आपल्या भक्तांनीच बनवलं. म्हणले सकाळी सकाळी बनवून घेऊन गेलं, रात्री सर्व तयार करून. तर जेव्हा वैष्णव संतुष्ट होतात ना, तुम्हाला न मागता आशीर्वाद भेटतं. ते न मागता आपोआप ते प्रसन्न झाले की म्हणजे तुम्हाला आशीर्वाद भेटलं समजायचं. एवढे लोकांनी प्रसाद घेतलं तर निश्चित आशीर्वाद भेटणार. तर एक यात्रासुद्धा प्रचाराचा एक भाग आहे. यात्रेमध्ये लवकर भक्त बनतात. आपण वृंदावन, इकडं मायापूर, कुठं धामात घेऊन गेलो लोकांना, थोडं सिटीपासून वेगळा घेऊन गेलं, थोडं मन स्थिर असते, कामाधंद्याचं काय ताण नसतो, व्यवस्थित कथा ऐकतात ना. तेव्हा भक्तांच्या संगतीमध्ये कोण शुद्ध भक्त आहे माहीत नाही, कोणाच्या शक्तीने काय बदल होतो माहीत नाही. तर त्यामुळे लवकर भक्त होतात. मग यात्रेमध्ये सर्व आनंद असतात ना, कोण टेन्शनमध्ये नसते. तर प्रचार करणारे जे भक्त आहेत त्यांचं भक्ती मार्गातील प्रगती कसं होतं म्हणे, वेगाने, आणि त्यांचे जीवन आनंद असते. तर असं सांगतं प्रभुपादजी, याचा व्यावहारिक अनुभव आम्ही कृष्ण भावना संघात घेतले आहे. कृष्ण भावनेच्या प्रचारात स्वारस्य नसल्याने जे इतरावर कृपावंत होत नाही त्यांच्या जीवनात अशा दिव्य आनंदाचा अभाव दिसून येते. त्यांना दिव्य आनंद भेटत त्यासाठी येते पुरते हा शब्द योजलेले आहे. असा दिव्यानंद जीवनात नसल्यामुळे हे लोक विषयी भोग, तर्क वितर्क, स्त्री संग, कथा कादंबऱ्या, वर्तमानपत्रे, मासिके इत्यादीमुळे डुबून जाऊन भौतिक सुख भोगण्याचा प्रयत्न करीत राहतात. बघा लोकांना काय, मंगळवार ते काय, गुरुवार ते मंगळवार काम केलं, बुधवारी सुट्टी, मग सिनेमाला जायचं, बरोबर ना, हे प्या ते खा, हेच करत होतो ना आपण. काय आनंद आला का आपल्याला? पैसे जाऊन काय काय आता कमी आहे. पहिले माताजी लोक सिनेमा बघायला यायचे, जाताना दस्ती घेऊन जायचे. मग त्यांनी तिथं काय झालं की यांना रडायचं,
लाईट बंद झालं की पडदाच आहे की ते. जेव्हा सिनेमा बंद होतो तिथं काय असते? पडदा असते. मग त्या सिनेमामध्ये चित्र बघून त्यांना घरचं रडणं कमी आहे म्हणून परत तिथे जाऊन रडायचं, पैसे देऊन रडायचं, 50-100 रुपये देऊन डोळे ओले करून दस्ती ओला करून आणायचं, परत साबणाने धुवत बसायचं. कारण का कृष्ण भावनेचा आनंद नाही ना. मग जीव कुठं तर कुठं आनंद घ्यायचा प्रयत्न करणार. मग नाहीतर आंध्र भजे खायला जाणार, पावसाळ्यामध्ये गरम गरम भजे असतात ना पावसाळ्यामध्ये, मग इडली खायला जाणार कुठंतरी, सिनेमा बघणार, मग पिणारे पिणार, खाणारे खाणार, असं वेगवेगळ्या विषयामध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न केणार. पण ते काय खरं नसतं, तात्पुरतं असतं. कसं असतं? श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, कृष्ण भक्तीचे प्रचार कार्य म्हणजे आनंदम बुद्धिवर्धनम. खरा आनंद तुम्हाला कधी भेटणार? ज्यावेळी तुम्ही कृष्ण भावनेचा प्रचार करणार. आणि प्रचार करणं सोपं नाही. प्रवचन देणं सोपं आहे. काय? प्रवचन देणं सोपं आहे, पण प्रचार करणं अवघड आहे. प्रवचनाच्या आधी, प्रवचनाच्या नंतर ते महत्त्वाचं आहे. आधी तयारी आणि नंतर ना जेव्हा भक्त बनतात ना नवीन, त्यांची काळजी घेणे, त्यांच्या समस्यांचं समाधान करणे, ते महत्त्व आहे. त्याला प्रचार म्हणतात. प्रवचन वेगळं आहे. इथं प्रवचन म्हणले नाही. काय म्हणले? प्रचार. असं म्हणले नाही की प्रवचन केल्याने आनंद भेटते, असं म्हणलं नाही. प्रचार केल्याने. समजलं का? प्रवचन प्रचार वेगळं आहे. काय मोठे मोठे कथाकार आहेत, कमी नाही कथाकारांची जगामध्ये. संगीत कथा, हे कथा, ते कथा. कथा झालं की संपलं. पुढचं काय? प्रचार महत्वाचा आहे. भक्तांची काळजी. काय? अर्थात सदैव वृद्धिंगत होणारा आनंद सागर आहे. आपल्याहून नीचावर दया करणे या तत्वावर प्रचार कार्य आधारित असते. आपल्यापेक्षा खालच्या लोकांवर कृपा म्हणजे काय? प्रचार. वास्तविकपणे प्रचार कार्यात व्यग्र आहेत त्यांना अन्य प्रचारकांच्या संगतीने उत्साह मिळतो. जे प्रचार करत आहेत त्यांना उत्साह कुठून मिळते? हे दुसरा प्रचार करत आहेत त्यांना बघून. एकाला बघून हे करणार ना, बरोबर ना? या तत्वाला समान स्तरावरील लोकांमधील मैत्री म्हणतात. असा प्रचार करण्याची शक्ती, तसेच कृष्ण संदेशाच्या वितरणासाठी आवश्यक ते योग्य मार्गदर्शन हे प्रामाणिक आध्यात्मिक गुरु समान अधिकारवंताच्या चरणांची सेवा केल्याने प्राप्त होते. जे गुरु आहेत किंवा गुरु समान आहेत, जे भक्त आहेत, त्यांच्या चरणांची सेवा केल्याने तुम्हाला कृष्ण संदेश किंवा कृष्ण भावनाचा प्रचार करण्याची शक्ती येते. नुसता ग्रंथ वाचून येत नसते. समजा ना, आम्ही पण अनुभव केला. आम्ही भरपूर, आम्ही काय जास्त वाचत नाही, पण गुरूंची वैष्णवांची सेवा केल्याने ती शक्ती आपोआप येते. दिव्य ज्ञान हृदय प्रकाश. आम्हाला कुठं वेळ भेटतं का वाचायला जास्त? एवढं असा बसून 4-4 घंटे वाचता असं आहे का? एक मागं एक असतं. आज तर किती कार्यक्रम होते बापरे. आज पांडुपुत्र प्रभूंच्या नातीचं नाव ठेवायचं. आपले काय जण परमानंद प्रभूंचं वडिलांचं श्राद्ध. आता इथं, नंतर सुनील नगरला, परत आमच्या बहिणीकडे कार्यक्रम आहे, त्याची तयारी. तिथं माताजी सोडणार. उन्हामध्ये चालू आलो ना, मी 15 मिनिट गप्प बसतं, काय बोललो नाही. असलं उन्हामध्ये बापरे. दुपारची कसा लगेच पाणी पिता येत नाही ना. 15-20 मिनिट शांत बसलं मी. सोपं आहे. कुठं काय काय करावं लागतंय. परत स्टॉलवरती बसायला, परत तिथून. तर हे ठीक आहे, थोडा त्रास होतो शरीराला, पण मन आणि आत्मा कसा होतो? प्रसन्न होतो. तर इथं प्रसंग काय आहे की आध्यात्मिक गुरु किंवा आध्यात्मिक स्तरावर पोचलेले जे भक्त आहेत त्यांची सेवा केली पाहिजे. काय त्याला प्रयम म्हणले, प्रश्रयम. काय? प्रश्रयम. गुरूंच्या मार्गदर्शनानुसार
अन्य प्रचारकांच्या संगतीत कृष्ण भावनेचा प्रचार केल्यास भक्त वर्तमान श्लोक आपल्या जीवनात पूर्णपणे उतरवीत असतो. त्याला सर्वतो मनसोअंगम मायेपासून संपूर्ण मुक्तीचा स्तर प्राप्त होतो. जो प्रचारात व्यस्त असतो ना, तो मायापासून काय असतो? मुक्त असतो. माया सोपा आहे का? मोठ्या मोठ्या लोकांना फिरून आणलं ते मम माया वृत्तया मामे प्रपद्यन्ते माया मे धाम तरंती ते. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, लव मात्र साधू संगे सर्वसिद्धी. म्हणून सत्संग केलं पाहिजे. थोडं ऊन आहे, गरमी आहे, चालतंय, पण सत्संग केलं. भक्तांच्या संगतीत राहून मनुष्य अभिष्ट सिद्धी. पुढं काय यायला पाहिजे? कृष्ण प्रेम यायला पाहिजे ना. पण आपली योग्यता नसल्यामुळे या ठिकाणी काय लिहिलं कंसामध्ये? भगवत धामात पुन्हा जाणे. कृष्ण प्रेम नाही आपल्याकडं, आहे का? कृष्ण प्रेम आल्यानंतर ना परत धामात जायची आवश्यकता नाही आहे. तो कुठं असेल तिथं धामच आहे. ते समजलं का? मम जन्मनी जन्मनेश्वरी भवतात भक्तीर आहे तो. पण ते आपल्यासाठी नाही आहे. प्रभुपाजी म्हणायचे तुम्हाला धामात जायचं आहे. जे शुद्ध भक्त आहेत, मुक्त आहेत, गोपीसारखे जे भक्त आहेत, त्यांना फरक पडत नाही. आपल्याला परत जन्म घेणं परवडणार नाही. समजलं? तर आपल्या अभिष्टसिद्धी धामात पुन्हा जाणे, अभिष्टसिद्धी प्राप्त करू शकतो. काय करू शकतो? प्राप्त करू शकतो. पण त्यासाठी संतांचा संग पाहिजे आणि गुरूंचा चरणी आश्रय पाहिजे. आणि जे आपल्यापेक्षा भक्तीमध्ये प्रगती केलेले आहेत त्यांचा चरणांची सेवा केली पाहिजे. कधी करणार होता? आपल्याला टाईम नाही आहे. कधी भक्तांची सेवा? तर भक्तांची सेवा करणे म्हणजे त्यांनी सांगितलेलं ऐकणं सुद्धा सेवा आहे. नारदजी गोलोक धामात गेले. कुठे गेले? जायचं का सर्वांना? कोणाला जायचं गोलोक धामामध्ये? हरी बोल हरी बोल म्हणून झालं का? इच्छा तर ठेवू आपण. इच्छा ठेवायला काय हरकत? याच जन्मात जायचं. कधी जायचं? तुम्ही 100% तयार केलं तर 50% तर पडतील ना. आणि जायची इच्छाच नसेल तर काय भगवान घेऊन जात नाही. तुम्ही कितीही माळा करा, काय बी करा, तुम्हाला जर धामात जायची इच्छा नसेल तर भगवंत घेऊन जाऊ शकत. एक तर प्रेमाने असं वाटलं पाहिजे कधी मी राधाकृष्णांना भेटतो, नाहीतर मायेचा लात खाऊन तरी. दोन्ही गोष्टी आहेत. एकतर प्रेमाने किंवा या जगाला कंटाळून. हो, आपल्याकडं तर प्रेम नाही आहे, पण मायेचा लात भरपूर आहेत आपल्याला. अजून पाहिजे शारीरिक, मानसिक, आर्थिक. तर कमीत कमी भगवत धामात जायची जर इच्छा ठेवली. एकदा नारदजी गोलोक धामात गेले आणि प्रश्न विचारलं की भगवंता म्हणे आजकाल हे अधिक मास चालले है ना, बरोबर? हे महिना पुरुषोत्तम मास, हे मास. तर अधिक महिन्यामध्ये सर्व गोष्टी सांगितले ना. नदीमध्ये स्नान करणे, दान धर्म, पहाटे उठणे, दिवा लावणे, जमिनीवर झोपणे, पत्रावळीमध्ये खाणे, ब्रह्मचर्य पालन करणे, बरेच नियम आहेत. आणि मोहरीचं तेल खायचं नाही. समजतं का? मोहरीचं तेल खायचं नाही आणि अंगाला पण लावायचं नाही. तुमचं व्रत तुटतं ते. मोहरीचं तेल अंगाला पण लावायचं नाही आणि खायचं पण नाही. शक्य झालं तर जमीन म्हणजे चटई वगैरे टाकून गादीवर झोपायचं. भरपूर नियम आहेत त्याचे, पण मुख्य नियम आहेत. सकाळी उठणे, जप करणे, कथा ऐकणे, नामस्मरण करणे. त्या नारदजीने प्रश्न केला, हे सर्व विधी आहेत, पण याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ विधी काय? सर्वश्रेष्ठ विधी काय? तर भगवान सांगितले
की संतांचा संघ. काय संत काय करतात? कथा करतात का बसतात आताच्याकडे तोंडावर? संत जे भक्त आहेत कथा करतात किंवा ऐकतात ना, नाम जप करतात, ऐकतात. तर संत दर्शनाचं महत्व आहे म्हणे. काय संत दर्शनाचा महत्व आहे, सत्संगाचा महत्व आहे. तर नारदजी म्हणले मला सांगा म्हणे अजून विस्तार. एका वाक्य सांगितलं झालं का? मग कसं काय? तर भगवंत म्हणले एक काम कर म्हणले, तू पृथ्वीवर जा, पृथ्वीवरती तिथे एक तलाव आहे. त्या तलावामध्ये एक मासा आहे. त्या मासाला विचार म्हणजे मत्स्य असतं ना, मत्स्य, तो तुला सांगेल की संत दर्शनाचं काय महत्व आहे. नारदजींना काय विजा लागत नाही, पासपोर्ट. आता अमेरिकेचा विजा पासपोर्ट भेटीन आता, लय अवघड झालं. पृथ्वीवरती आले आणि त्या सरोवर तलावामध्ये गेले. तिथे एक त्यांना मासा दिसला सुंदर. त्याला प्रश्न केलं की गोलोक धामातून कृष्णांनी तुझ्याजवळ मला पाठवलं. माझा एक प्रश्न आहे, संत दर्शनाचा सत्संगाचा लाभ काय? तुम्हाला विचारा म्हणले. आता नारदजींना मासाने सांगावं का? पण नारदजी उलट विचारले नाही, तुम्ही सांगा. ते मासाला काय कळतंय? ते तर प्राणी आहे, हां, जलचर प्राणी आहे. तुम्हाला ज्ञान घ्यायचं ना, जे सांगितलं वरिष्ठ तेच करायचं. आपण असं तर काय म्हणलं असतं, तुम्ही सांगा की इथं आलो मी, परत कशाला का मला खाली पाठवता? ते मासाला काय कळतं का? आपण बोललो असतं ना, अतिशहाणे ना आपण. अतिशहाणा त्याचा बैल रे का? नाराजी मुक्त पुरुष आहेत की भगवंत सांगत आहे आम्हाला काय तर आहे, उलटा बोलायचं नाही. मासा काढ. मासा म्हणला की महाराज चांगला प्रश्न आहे म्हणे. आता हे समोर एक आश्रम आहे म्हणे, त्या आश्रममध्ये गोशाळा आहे म्हणे. गोशाळेमध्ये 2 मिनिटानंतर एक वासरू जन्म घेणार आहे, तुम्ही त्याला जाऊन विचारा. नारदजी पुढे 2 पाऊल गेलं, पाठीवर बघितलं ते मासा मेलत आहे. काय झालं? मेलं. नारदजी म्हणले आता तर बोलला होता आणि आता 1-2 सेकंद. नारद असं क्या भरोसा ऐसा जिंदगी का, चलते चलते क्षमा मुझे जाए. कोणी कीर्तन करताना शरीर सोडत आहे, कोणी बसल्या ठिकाणी शरीर सोडत आहेत, कोणी झोपल्या ठिकाणी शरीर सोडत आहेत, कोणी खाताना शरीर सोडत आहेत, कोणाचा घास तोंडामध्येच आहे ते शरीर सोडत आहेत, कोणाला एक कण आनंद वायू नलिकेत गेलं त्यामुळे शरीर सोडत आहेत. कशामुळे शरीर सोडत आहेत? हा ना, बघा आजच बघा पांडुपुत्र प्रभूंच्या घरी नातवाचा काय नामकरण आणि परमानंद प्रभूंच्या वडिलांचा वार्षिक श्राद्ध आहे. समजलं का? जगात काय तमाशा बघा तुम्ही. कुठं जन्म घेत आहेत, कुठं मरत आहेत. तर ह्याच्यामध्ये काय भेटणार आहे आपल्याला? म्हणून जे आहे ते बरं समाधानी राहून धामात जायचं आहे. कुठं जायचं आपल्याला? कधी जायचं आहे? याच जन्मात. मग आपण जसं आता करत आहे तसं करून आपण धामात जाऊ शकतो असं वाटतं का? ज्या तीव्रतेने ज्या प्रकारे आपण भक्ती करत आहे असं तुम्हाला वाटतं का? अशा केल्याने आपण धामात जाऊ असं वाटतं का? तर हे सर्व मनावरती अवलंबून आहे. कशावरती? आपल्याला बाहेर काय दाखवायची आवश्यकता नाही, मनातून इच्छा पाहिजे. एकतर प्रेमाचा इच्छा पाहिजे की मला भगवंताचं दर्शन करायचं आहे, त्यांचा मी अंश आहे, कधी बघणार भगवंतांना. नाहीतर हे जग दुःख आहे, या दुःखातून सुटून मी माझ्या आई वडिलाकडं कधी जाणार? एखादा लहान मुलगा आहे ना, आई वडिलाकडून सुटलेले, तो किती गोंधळून जातो, त्याला काय कळत नाही काय करावं काय नाही. आपली पण गत असंच आहे ना जगामध्ये. का सुधारतं का आपल्याला? किती प्रवचन ऐकलं सांगितलं तरी असे प्रसंग येतात जीवनामध्ये, कधी कधी आपल्याला काय कळत नाही. तर अशा वेळी आपल्याला भक्तांचा संग घ्यावा लागतो. भक्तांचा विचार, त्यांचे म्हणणं, आपलं म्हणणं त्यांना सांगून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. मोठमोठे लोकसुद्धा ना कधी कधी परिस्थितीमुळं ना
एवढे गोंधळला जातात ते भक्तांची चर्चा करून मग त्यातून मार्ग काढतात. मग ते अध्यक्ष असो कोणी असो. इथं काय सोपं आहे का जगाचं? या जगात जगताना अनेक प्रश्न येतात, अनेक वेळा मन विचलित होते, दुःखाचे डोंगर येतात कधी कधी, बरं. काही गोष्टी इच्छा नसताना करावं लागते. तर अशा वेळी आपलं कोणीतरी मार्गदर्शक पाहिजे, नाहीतर गोंधळ जातो. तर नारदजी म्हणले हे जे काहीतरी कर्म असेल म्हणून नारदजी पुढे गेले. आणि वासरू आता जन्म घेतला होता. गायीने त्याला पूर्ण चाटताना गाय चाटून एकदम क्लिअर केलं. तर त्यावेळी त्या वासरूला जाऊन विचारलं नारदाने की तुला एक मासा आहे ना, त्याने पाठवलं की अधिक महिन्यामध्ये संत दर्शनाचा काय लाभ आहे, काय महत्त्व आहे सांगा मग. तर वासरू म्हणला की एक समोर एक मोठं झाड आहे, झाडावरती एक पोपटाचं घर आहे, घोसला म्हणतात ना, काय म्हणतात मराठीमध्ये, हिंदीमध्ये घोसला म्हणतात, घरटं. तर ते तिथं एक पोपट जन्म घेणार आहे म्हणता, 1-2 मिनटामध्ये तुम्ही त्याला जाऊन विचारा. नारदजी प्रश्न विचारे ना उलटा, की लोक मला काय सत्वाले, कृष्णाकडे गेले तर मासाकडे जा म्हणले, मासा म्हणले वासरूकडे जावा, आणि वासरू कुठं सांगताय, पोपटाकडे. तुम्हाला ज्ञान पाहिजे ना, जे सांगेल ते करावं लागतंय. एकदा ब्रह्माजीकडं इंद्र आणि विरोचन, बलिपुत्र ना विरोचन, दोघं गेले ज्ञान घेण्यासाठी, आत्मज्ञान घेण्यासाठी. त्यासाठी ब्रह्माजी म्हणले तू 12 वर्ष तपस्या कर, तू 12 वर्ष तपस्या कर. काय म्हणले? 12 वर्ष तपस्या केल्यानंतर ना त्यांनी सांगितलं की आपण आत्मे आहोत. काय सांगितलं? एकच उत्तर दिलं त्याने. काय उत्तर दिलं? आपण शरीर नसून आत्मे आहोत. मग दोघांनी प्रश्न विचारलं की आत्मा कोणाचा अंश आहे, बरोबर ना? म्हणे परत 12 वर्ष तपस्या करा म्हणे. 12 वर्ष. किती? 12 वर्ष. विरोचन म्हणला तुमचं ज्ञान नको, तुमचा आत्मा नको, शरीर नको, तुमचा परमात्मा नको. उठून गेलं ते. समजलं का? आपल्याला ना सर्व ज्ञान ऐता भेटलं किंमत नाही. एवढं ज्ञान प्रभुपादांनी लिहून ठेवलेलं आहे, आपल्याला किंमत नाही ना. तिथे एक एक प्रश्नाला 12 वर्ष काय करावं लागतंय? तपस. वृंदावनमध्ये एक आश्रम होतं, हे सत्य घटना आहे. त्या आश्रमामध्ये एक साधू होते, फार कडक साधू होते. साधू वरून कडक असतात, आतून लय मऊ असतात, दया असते. तर एक व्यक्ती, एक भक्त नवीन साधक होता, तो म्हणले महाराज मला दीक्षा पाहिजे. काय पाहिजे? अरे तू आत्ता तर आला, चांगला जप कर, हे कर. नाही म्हणले महाराज मला दीक्षा पाहिजे. काय पाहिजे? दीक्षा. ठीक आहे देऊ म्हणे. तर तो जेव्हा जप त्याला बसायचं ना, एकदम स्वच्छ कपडे, पांढरे स्टार्च बिर्च एकदम हा ना, कडक इस्त्री. सकाळी जप करायला बसला तर ते आश्रम जे साधू होते ते झाडू मारते ना बाई, त्याला सांगितलं की तू असा झाडू मार ना, त्याच्या धोत्राला तू झाडू लागलं पाहिजे. ती बाई बिचारी, आता महाराज सांगतात ना, असं थोडं टच केलं, असा चिडला तो. हे म्हातारी थेरडी म्हणले, तुझे डोळे नाही का आंधळी, तुला दिसत नाही का, तुला मूर्ख आहे तू, अक्कल नाही तुला, समजत नाही. एवढ्या भारी कपडे घातले मी, एवढा इस्त्री केलेलं धोती आहे, शर्ट आहे, झाडूचा डाग लावला म्हणले. एवढं त्यांनी भाषण दिलं घंटाभर. तर त्या महाराजांनी विचारलं काय म्हणला? हो म्हणलं तो एवढा चिडला म्हणे, काय बोललं ते. बर उद्या पण तसंच करणार. ते रोज झाडू टच करायचे. तो एवढा खवळायचा. नंतर त्याला सवय झाली की ही बाई येणार आणि ज्योतीला झाडू खंटाळून गेला. जाऊ दे म्हणलं, काय करायचं कर बरोबर. असं कित्येक महिने गेले. जसं पहिल्या दिवशी चिडलं होतं ना, हळूहळू ते चिडणे काय झालं, बरेच दिवस महिने झाले. मग साधू विचारलं तो काय म्हणतं, काय आता काय म्हणत ते फक्त बघते, जाऊ दे म्हणले, काय ही म्हातारी असंच करते.
एकदम शांत झाला. तर एक दिवस काय म्हणले महाराज, आता मला काय टाईम नाही येतं, 15-20 मिनिटं, की पूर्ण आश्रमात जेवढा कचरा आहे ना त्याच्या डोक्यावर टाक म्हणले, जेवढा जमा झालेला. मग ती सर्व कचरा गोळा केली आणि त्याच्या डोक्यावर टाकले. पूर्ण कचरा कचरा. तर म्हणलं झालं का समाधान? म्हणलं काय बोललं नाही तू? बरं म्हणले सर्व वैष्णवांनी जे चरण धूळ आहे ना सर्व माझ्यावर पडली, आता मी काय झालो म्हणे, शुद्ध झालो, धन्यवाद. हे बदल आहे. काय बदल आहे? परत त्या बोलवलं त्या झाडू मारण्या बाईला, ते महाराजांनी की आज काय म्हणला नाही, आज प्रसन्न आहे म्हणले सर्व, की पूर्ण कचराच आश्रम, किती मोठा आश्रम आहे, पूर्ण आंघोळच करून टाकली, चरणाभिषेक. हा, मग तो काही बोलला नाही, उलटा आनंद झाला त्या दिवशी. त्याला म्हणले त्याला आज दीक्षा द्यायची म्हणले. कधी द्यायची? आज दीक्षा. नरोत्तमदास ठाकूरांनी काय केलं दीक्षासाठी? राजकुमार काय होता? राजकुमार. त्या काळामध्ये त्यांच्याकडं करोडो अब्ज रुपये होते प्रॉपर्टी, सोन्याचे शिक्के होते. कशाचे? श्रीमंत. पण दीक्षा घेण्यासाठी वृंदावनला आले. लोकनाथ गोस्वामी होते ना, विरक्त साधू होते, ते भगवंतांना गळ्यातच घेऊन फिरायचे. असं असतं ना. राधा विनोद बिहारी जिता गेला तिथे समोर लावायचं पूजा. शिष्य करायचं त्याने, नाही करायचं म्हणून ठरवलं. नरोत्तम दास ठाकूर म्हणले मी दीक्षा घेणं तर यांच्याकडूनच घेणार. मग कसा घेणार? सेवा काय? तद्विधी प्रणिपातेने परिप्रश्नेन सेवया उपदेश ज्ञानम ज्ञानीना तत्वदर्शन. वैष्णवांची सेवा केल्यानंतर ते प्रसन्न होतात ना. मग काय सेवा करणार? बोलतच नाही तर सेवा काय करणार? मग ज्या ठिकाणी ते प्रातः विधीला जायचे सकाळी, ते रस्ता सर्व साफ करून ठेवायचे. काय करायचे? आणि तिथला सर्व जे विष्ठा आहे सर्व साफ करून ठेवायचे. कोण? राजकुमार. करोडो अब्जो प्रॉपर्टी. काय सेवा करतात गुरूंची? जायचा रस्ता प्रातःविधीसाठी, तिथलं सर्व घाण, जे काय सेवा, त्या घाण म्हणता येत नाही, सर्व साफसफाई करायचं. 1 वर्षभर केली. किती? 1 वर्ष. आपल्याला दीक्षा सोपा भेटतात ना. IDC कोर्स करा, 6 महिने दीक्षा क्लास अटेंड करा, झालं. मग जोपर्यंत दीक्षा होत नाही 24 तास सेवा. किती? जेव्हा फोन करा तेव्हा हजर. एकदा दीक्षा झाली, यांना वाटतं की आपण गोलोकधामच्या पलीकडे गेलेले आहेत. भगवान राधा कृष्ण आणि गोलोकधामच्याच पलीकडे गेलो. ज्यांना यायचे आमच्याकडे येतात. आता आमची दीक्षा झालेली, आता आम्ही सुटलो, आता आमच्यावर कोणाचा बंध. मग सत्संग ऐकू नाही ऐकू, मंदिराला येऊ न येऊ, सेवा करू अगर नाही. दीक्षा म्हणजे सुरुवात आहे. तुम्हाला तिकीट काढून दिलेले, रेल्वेच्या डब्यातून खाली न उतरता चांगला प्रवास करण्यासाठी तुम्हाला तिकीट काढून दिलेले. अजून स्टेशन आलेलं नाही, स्टेशन आल्यानंतर उतरा. हो, यांना वाटतं की तिकीट भेटलं की लगेच उतरते. उतरले खाली रेल्वे पटरीच आहे, तिथं गेलं की रामनाम सत्य होणार आहे. हो ना. तेव्हा मग त्यांना थोडी दया आली. जीव गोस्वामी म्हणले हो द्या हो म्हणले. नाही म्हणे मी महाप्रभू विचारतो म्हणले. कोणाला? आता महाप्रभू कधी सांगणार आणि कधी देणार आहे. मग भरपूर विनंती केल्यानंतर दीक्षा. भक्ती सिद्धांत ठाकूर त्यांना दीक्षा लवकर भेटला का? नाही ना. ते एकदा तर एवढं म्हणले आता तुम्ही जर दीक्षा दिले नाही, मी कमरेला दगड बांधून ना गंगेमध्ये आत्महत्या करणार म्हणले. आपली तयार आहे का? आपल्याला कोण काय बोललं तर राग येत. तर भरपूर लोक दीक्षा घेतात पण सर्व लोक शिष्य बनत नाही. डिसायपल मीन्स डिसिप्लिन. जो गुरूंच्या आज्ञेचं पालन करतो त्याला काय म्हणतात? शिष्य. आता आपण बघितलं ना, भौतिक वस्तूपासून
प्रामाणिक शिष्याने, कुठल्या शिष्याने? दीक्षा घेऊन पळून चालणार नाही, प्रामाणिक, आवाज येतं का माता? प्रामाणिक शिष्याने सर्व भौतिक वस्तूपासून मनाला अनासक्त करून आध्यात्मिक गुरु आणि अन्य संतांची संगती केली पाहिजे. तर नारदजी त्या पोपटाकडे गेले. पोपट म्हणला, चांगला म्हणलं तू प्रश्न विचारलेलं. आत्ता 2 मिनिटानंतर आपले जे राजे आहेत ना, त्यांना आजपर्यंत मुलगा झाला नव्हता, आज त्यांना मुलगा होणार आहे 1-2 मिनिटामध्ये. तुम्ही त्याला जाऊन विचारा म्हणे, तो तुम्हाला सांगेल की अधिक महिन्यामध्ये सत्संग केल्याने, संतांचा दर्शन केल्यामुळे काय फायदा होतो. नारदजी म्हणले का पोपटाला, तू सांग म्हणून. नारदजी राजवाड्यात गेले. राजकुमार आत्ता जन्मलं होतं, थोडं पुसून मिसून ठेवलं होतं व्यवस्थित. मग त्यावेळी नारदजीने भीती वाटत होती, भीती. ते पोपट पण काय झालं, नारदजी 2 पाऊल पुढे चालले, पोपट पण मेला. हा राजकुमार कुठं मरतो म्हणून कोणाला टेन्शन होतं? नारदजींना. राजा एकदम खुश होते, म्हणे याला आशीर्वाद द्या म्हणले. नारदजी म्हणले लवकर येतो कडे म्हणले, बाबा तू मरू नको म्हणले. त्याला काय आशीर्वाद दिला, तू मरू नको. मग त्याला विचारलं, हे सांग म्हणे की अधिक महिन्यामध्ये संतांचं दर्शन केल्याने काय फायदा होतो. तो राजकुमार हसला. अहो म्हणे साक्षात तुम्हीच उदाहरण आहे म्हणे. मी जेव्हा मासा होतो तर माझे करोडो जन्म होणार होते. जलजानव लक्षानी, स्थावरा लक्ष विशंती, कृमय रुद्र संख्या, पक्षीना दशलक्षानी, चतुष्पादन त्रिशूल लक्षानी, मनुष्याना चतुर्लक्ष. पहिला जलचर म्हणतो ना व्यक्ती, पावसातून येतो ना तो. मग करोडो मला जन्म घ्यावं लागलं असतं 84 लाख योनीमध्ये, पण तुमचं दर्शन झालं आणि माझे सर्व पाप कर्म काय झाले, नष्ट झाले. लगेच तुम्ही काय म्हणलो, वासरू बनलो. परत तुम्ही तिथं आले, अनेक पाप नष्ट झाले. मग परत काय बनलो मी, पोपट बनलो. तिथं तुम्ही दर्शन दिलं, ते शरीर सुटत गेलं. मग परत पोपटाच्या जीवनावर है ना, 1 योनी कोटी फेरा. किती, एका योनीमध्ये कोटी वेळा जन्म घ्यावा लागतो. ते गेलं आणि आता मी राजकुमार झालो म्हणे. करोडो जन्म घेण्याच्या ऐवजी तुमच्या दर्शनाने सर्व जन्म काय झाले, पटापटा होऊन संपून गेलं. आता मी राजकुमार झालो आणि तुमच्या कृपेने चांगली भक्ती करणार आणि मी आता धामात जाणार. म्हणून असं कधी समजू नका, कशाला सत्संगाला जायचं एवढ्या गरमीमध्ये. नाही, पावसाळा सुरू होत आहे. आपल्या सोलापूरमध्ये 1 थेंब पडलं की असं वाटतं की सोलापूरच वाहून चाललं. थेंब कशाला, नुसता आवाज तर येऊ द्या. गडगडाट झाली ना, बस सत्संग बंद, मंदिर बंद. अरे जेव्हा भवसागर तारून जात असतं ना, जेव्हा प्रलय होता ना, प्रलयामध्ये कसला होता बघितलं कधी प्रलय? असा वारा सुटते. पहिला जे नैमित्तिक प्रलय असते, नित्य प्रलय म्हणजे होत आहे. नैमित्तिक प्रलय म्हणजे ब्रह्माजीच्या रात्री. हां, उच्च लोक, जनलोक, तपलोक असं आहे ना, महरलोक, असे काही लोक सोडून, ब्रह्मलोकाच्या कालचे 1-2 लोक सोडून सर्व सृष्टी जळून जाते म्हणे. 32,000 वर्ष जळतं म्हणे अग्नी. किती? 32,000 वर्ष. काय राहील का शिल्लक? 32,000 वर्ष जळल्यानंतर 32,000 वर्ष पाऊस पडतो म्हणे, मोठा. मग तुम्ही तेव्हा म्हणणार का, एवढ्या पावसात मी काय करू? न सर्व जीव गर्भोदकशाही जे विष्णू आहेत ना, त्यांच्या नाभिक कमलात जातात. आणि जेव्हा ब्रह्मा दिवस चालू होता ना, परत त्यांना त्यांच्या जिथं सीन थांबलेले, असं असतं ना, कधी पाऊस करतो ना, परत ते तिथून थांबलेले, परत त्यांना ते शरीर दिलं. किती 1000 वर्ष जळते सर्व. हां, कुठं जाणार होतं? नाही, आमचं नवीन घरकुलं काय होत नाही बाबा.
नवीन घरकुल असो जुना घरकुल असो सर्व जळून काय होणार आहे, खाक होणार. आणि 32,000 वर्षानंतर पाऊस पडणार आहे. मग आतापासून सवय लावून घ्या. पाऊस पडला सत्संग बंद. पाऊस पडला पण खाणं पिणं बंद करतो का? गरम गरम भजी खाऊन खातो ना पाऊस पडल्यावर. मग ते शरीराचं खाणं झालं, आत्म्याचं काय? आत्म्याचं खायला नको. तेव्हा भगवंत बघतात की हा याला किती ओढ आहे, हा भगवत धामात जायचं किती ओढ आहे. हा जास्तच पाऊस पडून सर्व रस्ते बंद झाले म्हणजे ठीक आहे ना. नॉर्मल आज समजा पाऊस पडलेला तर तुम्ही काय पाणी पिणार आहे? काय पाणी पिणार आहे? आता सर्व बोरिंगला सर्व पाणी संपलं, पाणी येई ना व्यवस्थित, कुठल्याही बोरिंगला पाणीच नाही ना. मग पाऊस नको तुम्हाला. आणि पाऊस कशाने मिळत आहे? यज्ञात भवती फर्जन. तुम्ही कीर्तन केले नाही, कथा केले नाही, कसा पाऊस पडणार? का नटबोल्ट काढणार का MIDC मधला? टावेल चादर नॅपकिन खाणार का? नाही ना. पाऊस पडतंय, पाऊस पडू द्या. रेनकोट आहे, छत्री आहे, काहीतरी त्याचा उपयोग करून सत्संग केलं पाहिजे. कारणं सांगून बसायचं नाही. कारणं सांगून इथं फसलो ना आपण. किती जन्म घ्यायचे? सुखी आहे का आपण सर्वजण या जगामध्ये? कोण कोण सुखी सांगावं? एकदम प्रभू एकदम सुखी समाधान. कोणाला लग्न होईना म्हणून दुःख आहे, कोणाला झालं म्हणून दुःख आहे, कोणाला मुलं होईना म्हणून दुःख आहे, कोणाला मुलं झालं म्हणून दुःख आहे. मुलं झाल्यानंतर आता मोठा दुःख आहे, लग्न होईना. आणि झाल्यानंतर ती टिकली पाहिजे बाई. बाई टिकलं तर बाबा टिकलं पाहिजे घरामध्ये. किती बरं तसा चुकून मुलगा झालं, त्यांचं शिक्षण सोपं आहे. एकातून निघाला की दुसरा तयारच आहे. तर अशा दुःखमय जगात राहून तुम्हाला सुख भेटणार का? आम्ही म्हणत तुमचं कर्तव्य करू नका, चांगल्या प्रकारे कर्तव्य करा, पण मनाला अनासक्त करत जावा. कर्तव्य करणं वेगळं आणि मनापासून अनासक्त होणं वेगळं. कर्तव्य सर्वांनाच करावं लागते. संन्यासी असो, ब्रह्मचारी असो, वानप्रस्थ असो किंवा ग्रस्त असो. आता आम्हाला पण आमचं कार्य करावं लागतं का आम्ही आकाशातून आलो? बरोबर, आम्ही पण ग्रस्त आहे. आम्हाला मुलगा आहे, पत्नी आहे, घर आहे. आम्हाला पण टॅक्स भरावा लागतो, लाईट बिल भरावं लागतं आहे, बरोबर वाटतं. भाजीपाला आणावं लागतं. चुकलं तर शिव्या खावं लागतात. कसलं आणले काय बिंडो काय म्हणले काय कळत नाही. मग डोकं असलं तर कशाला काय? डोकं नाही मग तरी त्या जगात आहे ना, काय कळत नाही. बरोबर. तर या जगामध्ये कर्म केल्याशिवाय कोणी राहू शकत नाही. किती साधू असो, संन्यासी असो, पण प्रत्येकाला कर्म करावाच आणि ग्रस्तांना जास्त करावं लागतं. पण मन काय करायचं? मनाला ट्रेनिंग देत जायचं. हे सर्व करता करता ट्रेनिंग कोणाला द्यायचं? अनासक्त. समजलं का? 7:15 वाजले. किती वाजले? 7:15. एकदा व्यास महर्षी असं रस्त्यावर चालू होते. एक रस्ता, तर एक किडा असं इकडं तिकडं पळत होता, इकडं तिकडं पळत होता, इकडं तिकडं. आता व्यासांना ब्रह्मदेवा जे शुद्ध भक्त असताना असतं ना, मुक्त, त्यांना सर्वांची भाषा कळते. फुलांचं पण भाषा असते. कसं असते? फुलांची भाषा असते, झाडांची भाषा असते. एक मुस्लिम ह्याच्यामध्ये युनानी असतं ना औषध, माहिती आहे मला? युनानी औषध असते, आयुर्वेदिकासारखं असतं ते युनानी औषध. तर त्यातले एक संत होऊन गेले, ते सिद्ध होते. ते रस्त्याने चालताना ते झाडं वेली त्यांच्याशी बोलायचे, आम्ही अशा औषधीचे झाडं आहेत, तुम्ही हे वापरलं तर ना हे रोग बरं होतं म्हणून. झाडं वेली त्यांच्याशी बोलायचे, मग ते घेऊन ते औषध बनवायचे. फुलं पण बोलतात माहिती आहे का? फुलं असतात झाडावरचे, ते पण बोलतात. एकदा केतकी फुल आहे ना, केतकी फुल, खोटं साक्ष दिले. खोटं साक्ष शिवजी समोर. ब्रह्माजीचा आणि भगवंताचं भांडण झालं होतं एकदा मोठं. आता मी सांगत नाही, त्यांचं पण भांडणं होतात हा, पण ते दिव्य असतं. काय असतात? लय खतरनाक भांडणं झालं होतं एकदा. कोणाकोणाचं? ब्रह्माजीचं आणि भगवान विष्णूचं. एवढे चिडले होते. ब्रह्माजीचं युद्ध झालं. काय झालं? ब्रह्माजीचं आणि भगवान विष्णूचं युद्ध झालं. ब्रह्माजीचं आणि भगवान विष्णूचं. एवढे चिडले होते ब्रह्माजी. भगवान विष्णू एवढे चिडले होते. ब्रह्माजी आणि भगवान विष्णू एवढे चिडले होते. ब्रह्माजी आणि भगवान विष्णू एवढे चिडले होते. युद्ध झालं. काय झालं?
नारायण अस्त्र आणि ब्रह्मास्त्र काढायला परत झालं होतं. शिवजींनी थांबवलं ते. मग त्यांचं एक शर्यत होतं, आता मी सांगत आहे, वेळ झाला. त्या शर्यतमध्ये कोणी जिंकले नाही, कोणी हरले नाही. पण ब्रह्माजी सांगितलं त्या केतकी फुलाला, मीच जिंकला म्हणून सांग. मग त्या केतकी फुलांनी खोटं बोलले, ते सांगितलं शिवजींना की याने जिंकलं म्हणून. तर त्यावेळी शिवजींना कळालं हा खोटा बोलला म्हणून. त्याला शाप दिलं, ह्याच्या पुढं तुझं फुलं मला चालणार नाही. शिवजींना केतकीचं फुल चालत नाही, शाप. तर किडा जो आहे इकडून तिकडून पळत आहे, तर त्यांना व्यासांनी विचारलं, एक किडा आपल्या भाषेमध्ये, हिंदीमध्ये एक कीट होतं. काय होतं आहे? कीट. की तू असा कसा पळत आहे? तर हे जे प्रश्न आहे, हे प्रश्न युधिष्ठिर महाराज भीष्म पितामहांना विचारत आहेत की जीव ज्या ज्या शरीरात जातो त्या ते शरीर त्याला प्रिय वाटतं. एकदा इंद्राला शाप दिला तो कोणीतरी 12 वर्ष डुकरा म्हणून. काय वा डुकर, त्यांनी काय कार्यक्रम करता कधी कळत नाही. त्यामुळे त्यांना नेहमी भेटत असतात आशीर्वाद. इंद्र असो कोणी असो, चूक केलं की दंड. 12 वर्ष होऊन गेले, हे इंद्र त्या चिखलातून बाहेर येईना, गटरमध्ये बाहेर येईना. ब्रह्मजीनं टेन्शन आलं. ब्रह्माजी म्हणलं, हो इंद्र साहेब तुमचं संपला म्हणलं शाप, या. हे म्हणले ब्रह्माजी म्हणे, काय इंद्रात जाऊन काय करू? इंद्रापेक्षा इथं भारी सुख आहे म्हणे कशामध्ये? गटरमध्ये, नालीमध्ये. कारण का इथं लाईट जात नाही म्हणे, 24 तास AC आहे. आणि वेगवेगळ्या खायची आवश्यकता नाही, ऑल इन वन. वेगवेगळे खायची आवश्यकता, असा सुख पुन्हा भेटणार नाही. बघा आमचे सर्व पिल्लू माझ्या भोवती आहेत, मला चाटत आहेत, किती आनंद येत आहे, मी त्यांना चाटत आहे. असा आनंद सर्वात आहे का म्हणे? ब्रह्माजी असं 4 डोकं पकडले, जी काय बुद्धिभ्रष्ट झाली म्हणले गटरमध्ये पडून. मग त्यांना दया आली. मग त्यांनी पाणी घेतलं कमांडर गंगेचं आणि त्याच्यावर शिंपडलं. तेव्हा इंद्र झाला. आता मी इंद्र आहे म्हणे, चला. म्हणजे इंद्र सुद्धा कोणा साधू संतांची कृपा झाल्याशिवाय त्याला कळत नाही की मी इंद्र आहे म्हणणं. स्वतःला काय समजतो? डुक्कर समजतो. तर युधिष्ठिर महाराजांनी प्रश्न विचारला भीष्म पितामहांना, आणि भीष्म पितामह प्रवचन करत आहेत. कशावर झोपलेले आहेत ते? हां, शरशय्या म्हणतात त्याला. समजा आता मला प्रवचन करत आहे, माझ्या दोन्ही पायामध्ये काटा घुसून बाहेर आलेले, मी प्रवचन करणार का? मी करणार. माताजीनं कॉन्फिडन्स आहे, मी करणार. एवढी शक्ती नाही माता. तर त्यांना 1 इंच पण जागा नव्हती शरीरामध्ये. मग त्यांची बुद्धी किती स्थिर असते. जेव्हा त्यांनी सांगितलं भीष्म पितामह की युधिष्ठिर महाराजांनी प्रश्न विचारलं की मला उपदेश द्या. ठीक आहे म्हणलं, देतो. द्रौपदी असू लागली मोठ्या मोठ्याने. म्हणलं भीष्म तुम्ही धर्म उपदेश करणार आहे का म्हणलं? मी जेव्हा तुम्हाला 1-2 प्रश्न विचारलो तुम्हाला धर्माचं, तेव्हा तुम्हाला उत्तर देता आलं नाही. आता कुठं धर्म शिकवणार म्हणलं तुम्ही? द्रौपदी तर वस्त्रावर झालं ना, त्यावेळी विचारलं ना प्रश्न, उत्तर दिले का? नाही दिलं. भीष्म पितामह म्हणले, पुत्रवधू त्यावेळी त्या दुष्ट दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं म्हणे, मीठ. आणि त्या दुष्टाचं अन्न खाल्ल्यामुळं माझं रक्त सर्व दूषित होतं म्हणे. त्यामुळे माझी बुद्धी पण काय झाली? दूषित झाली. आता तो तुझा पती आहे कोण? अर्जुनाने ते सर्व दूषित रक्त काढून टाकलं म्हणे बाहेर. म्हणून आता माझी बुद्धी स्थिर आहे. म्हणून कुठेही जाऊन काय बी खायचं नाही. आपण खाल्लेल्या अन्नाचा प्रभाव 41 दिवस असतं शरीरामध्ये. किती? बघा भीष्म पितामहांना दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळे ना त्यांना धर्म सांगता आले नाही. समजलं? मग त्यावेळी त्यांनी प्रश्न विचारलं की युद्धामध्ये शरीर सोडणं सोपं आहे का? तर त्यावेळी भीष्म म्हणतात कुठल्याही प्राण्याला शरीर सोडणं सोपं, ते डुक्कर असो, किडा असो, मुंगी असो, कोणी असो. तर त्यावेळी भीष्म पितामहांनी एक त्याने कथा सांगितली. एकदा एक किडा
आणि व्यासदेवांची संवाद सांगितले. मग तो किडा आहे ना इकडं तिकडं पळत होता रस्त्यावरती. तर व्यास म्हणले कशाला पळतो, नेहमी नाही तिकडून एक लांबून ना एक बैलगाडी येते म्हणे, ते चाकाचा आवाज ऐकणं आमचे खाणं पाडतात म्हणे. लहान जीव आहे ना, ते खडखडाट खडखडाट, आणि तो जो मनुष्य आहे तो बैलाला मारत आहे, ते आवाज आम्हाला सहन होत नाही. चुकून माझ्यावरनं गाडी गेलं तर भीती आहे ना, म्हणून पळत आहे. तर व्यास म्हणले तू काय मोठा पराक्रम करत आहे, म्हणले तू किडाच आहे ना, जाऊ दे शरीर, दुसरं शरीर भेटतं तुला. हो नाही नाही म्हणले, असं थोडंच आहे म्हणले. तर त्यावेळी व्यासदेव म्हणले की माझ्या कृपेने तुला लवकर लवकर शरीर भेटणार म्हणे, तू घाबरू नको, सोडून दे म्हणे, घाबरू नको, शरीर सोडून दे. तर हा जो किडा आहे तर रस्त्यावर जाऊन उभारला आणि त्याच्यावरनं काय झालं, बैलगाडी गेली आणि त्याचं मरण. बघा त्या किडा उलटं बोललं का व्यासांना, कुठले साधू आले, तुम्ही सांगितलं मला मरायला, तुम्ही मला उद्धार करणार का नाही, चांगलं शरीर देणार का नाही, मला काय विश्वास आहे, मला बॉन्ड लिहून द्या, नोटरी करून द्या, असं काय बोललं का. आपण म्हणलं असतं की आपण हुशार आहे ना, काय गॅरंटी आहे तुमचं. पण किडा काही म्हणाल नाही. तर त्याच्या आधी त्यांचा चर्चा किडा आणि समाज. ते म्हणे तू गेल्या जन्मात कोण सांग म्हणले, गेल्या जन्मामध्ये कोण होतात. ते म्हणले मी एक धनी शूद्र होतो म्हणे, शूद्र होतो, पैसा भरपूर होतो आणि कधी मी ब्राह्मणाला आदर केलेला नाही, कंजूस होतो, व्याज भट्टी करायचो, व्याज भट्टी असते ना, व्याजाला देऊन, आणि फार कटू वचन बोलायचो, लोकांना मनात लागेल असं बोलायचो, बुद्धी लावून लोकांना फसवायचो. आजकाल कलिगामध्ये कोणाला म्हणलं आता हुशार, जो लोकांना जास्त फसवतो त्याला सर्वात जास्त हुशार म्हणतात कलियुगामध्ये, बरोबर ना, सर्वसंपन्न कलियुग आहे. आणि सर्वांशी द्वेष करणारा, स्वभाव खोटे बोलणारा, लोकांना दुसरा धोका देणारा, दुसऱ्यांचा माल अडप करत होतो, अतिथींना सोडून स्वतःच खात होतो, आणि कधी शरणागत जीवांना शरण दिलेलं नाही. असा पाप कर्मामुळे मी किडा बनलो. काय बनलो, किडा. व्यास म्हणले की तू किडा बनला, पण तुला गेल्या जन्माचं आठवण कशामुळे आहे. आपलं आठवण आहे का, आठवण नाही म्हणून झोपतो आपण रात्री, चांगलं आहे ना. नाहीतर यांनी असा बोलला ह्या जन्मात, त्याला मारतो, UPला जाणार, मध्य प्रदेश जाणार, मग सर्व जाणार, पण झोपणार कधी. याला बघतो त्याला बघतो, तो परत मृत्यू येऊन तुम्हाला बघेल, आपल्याला बघेल, बरोबर. आपल्याला मागच्या जन्माचं आठवण नाही म्हणून बरं आहे, नाही तर तेच चिंतन करत झोप पण गेलं नसतो, आपण कामधंदा केलेलं नसतं. आणि या जीवनातसुद्धा एखादा दुःख प्रसंग विसरलो म्हणून आपण जगतो ना, तर तेच तेच आठवण आलं तर आपण जगतो का. म्हणजे मी गेल्या जन्मामध्ये माझ्या आईची सेवा केली म्हणे, मी बाकी लोकांची सेवा केली नाही, पण माझ्या आईची मी भरपूर सेवा केली. आणि एकदा किती वेळा एका ब्राह्मणाला स्वागत सत्कार केलं म्हणे, चांगल्या ब्राह्मणाला, सात्विक, एवढंच पुण्य म्हणे. आईची सेवा केली आणि एका सात्विक ब्राह्मणाचा स्वागत सत्कार केला म्हणे. त्या एका पुण्याने, 2 पुण्य, मला गेल्या जन्माचं आठवण. आमची आई वयस्क होती, तिची सेवा केली. तर व्यासदेव त्याला सांगितलं की तू हे शरीर सोडल्यानंतर तुला अजून काही शरीर भेटेल, नंतर ना तू ब्राह्मण पुत्र होणार आणि तू मुक्त होणार. मग त्याने किडा रस्त्यात आला, त्याच्या अंगावरनं गेलं, नंतर ना त्याने डुक्कर झाला, हरिण झाला, पक्षी झाला, नंतर चांडाळ झाला, परत शूद्र झाला, नंतर ना वैश्य झाला. काय झाला, वैश्य. नंतर ना क्षत्रिय झाला, राजकुमार. काय झाला, नाहीतर याला अब्जो जन्म गेले असते. मग राजकुमार झाल्यानंतर त्याला आठवण होतं की व्यास महर्षी कुठे आहेत,
परत जंगलात गेला भेटायला त्यांना. आणि म्हणाला की हे जे राजकुमार आहे याला दंड द्या, त्याला दंड द्या. हे काय बरं वाटत नाही म्हणले मला. तर मला म्हणे लवकर ब्राह्मण पुत्र होण्याचा आशीर्वाद द्या. तर व्यासदेव म्हणले की तुला जे हे भेटलेले राजकुमार पद, तू चांगलं धर्माचं आचरण कर, तुला पण सुख भेटेल आणि सर्व संपत्ती तुला जे भेटेल त्याच्याने हजारो यज्ञ कर. किती? अन्नदान कर, दान धर्म कर गरिबांना त्यांना. तर अशा प्रकारे तू स्वधर्माचं पालन करत युद्ध भूमीवर जेव्हा तू प्राण सोडशील है ना, तेव्हा तू शोक करू नको, तू ब्राह्मण पुत्राचा जन्म घे. तर अशा प्रकारे त्या किड्याने काय केलं, शेवटी राजकुमार झाला, राज्याचं पालन केलं आणि ब्राह्मण झाला. आणि ब्राह्मण झाल्यानंतर चांगली भक्ती करून वैकुंठात गेला. हरी भाऊ. पण आपण राहिलो की पोपट गेलं, माणसं गेलं, सर्व गेले, पण आपण राहिलो. आता आपलं काय करायचं? आता काय करायचं आहे? नामात जायचं का नाही? मग सत्संग करायचं का? पाऊस पडला म्हणून घरीच भजे करून राहायचं, भजे खाऊन राहायचं. पाऊस पडला तर घाबरू नका, या सत्संग. काय शरीर कधी गॅरंटी नाही आहे. आज आहे तर उद्या, आज आहे पण उद्या काय होणार आपल्या हातात नाही. म्हणून जेवढं सत्संग करा, जप करा, अधिक महिन्यामध्ये अधिक जप करा, अधिक वाचा, अधिक श्रवण करा. आणि जाता जाता आता 1 मिनिट शिल्लक आहे. किती? 7:30. की कुठल्याही तुम्ही करत आहे ना जे काय व्रत, त्याची फळाच्या अपेक्षा ठेवायची. जर तुम्ही फळाची अपेक्षा करून केलं, ते सकाम कर्मामध्ये येते. कशामध्ये? भक्तीमध्ये येत नाही. आणि मला हे पुण्य भेटतं म्हणून हे करते, ते पुण्य, ते सुद्धा एक प्रकारचा लोभ आहे. म्हणे लोभ त्याने सुद्धा दामात जाता येत. दशरथ महाराजांनी एवढे पुण्य केले म्हणे, ते पुण्याचा बरोबरीचा त्यांना मुलगा भेटला नाही म्हणे, जीव. म्हणून त्यांना 60,000 वर्ष 60,000 वर्षानंतर त्यांना मुलगा झाला. शेवटी भगवंतानंच यावं लागलं. त्यांचं एवढं पुण्य होतं ना, त्या योग्यतेचा जीव भेटत नव्हतं. म्हणून त्यांना 60,000व्या वर्षी त्यांना मुलगा झाला. त्यांना स्वतः रामालाच यावं लागलं. कधी कधी भक्तीमध्ये पुण्यसुद्धा बाधा येते, बरोबर ना. तुम्ही जे काही व्रत करत ते चांगलं आहे, निष्काम भावनेने करा. गुरु आणि भगवंतांना प्रसन्न. मी आता हे केलं, मला हे भेटणार, सर्व भेटेल. कृष्ण भावना भेटल्यानंतर अजून काय राहतं कशाला? काय नाही, ह्याच्या पुढे काय नाही. चला, धन्यवाद. हरे कृष्ण.